नमस्कार, जय मल्हार. मी कावेरी. स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल स्वाद वेसावचा यामध्ये. तुम्ही व्हाईट चिकन किंवा क्रीमी चिकन ही रेसिपी पाहिलीच असेल, पण आमचे कोली लोकांना चिकन मटन पेक्षा मावरं जास्ती आवडते. ते आज मी बनवायची हा व्हाईट मलाई कुपा. तर आता आपण व्हाईट मलाई कुपा बनवायची तयारी करूया. चला तर आता बघूया कशी त्याची रेसिपी आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजेच काजू, आलं, काली मिरी म्हणजेच ब्लॅक पेपर, लसूण, मीठ आणि दही. तर सर्वात आधी आपण हे कुपा जो आपण छोट्या छोट्या पीस मध्ये कापून घेतलेला आहे त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. त्यानंतर हे आलं, लसूण, काजू आणि ब्लॅक पेपर, काली मिरी ह्याचं फाईन पेस्ट करून घ्यायचं आपल्याला. पाणी न घालता याच्यामध्ये 1 किंवा 2 चमचा एवढं दही टाकलं की पेस्ट व्यवस्थित होते. तर चला आता आपण हे वाटण वाटून घेऊया. तर बघा कसं आपलं वाटण तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपलं पेस्ट तयार झालं पाहिजे. तर आता आपण मॅरिनेशन करून घेऊया. सगळ्यात पहिला जो आपण कुपा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला तो एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा. कुपा भांड्यामध्ये काढून घेतला की चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकलं की त्याच्यामध्ये जी आपण पेस्ट रेडी केलेली ती टाकून द्यायची. पेस्ट टाकली की दही टाकायचं. दहीचं प्रमाण म्हणजे जेवढा कुपा असेल त्याच्याने दुप्पट दही घ्यायची. आता हे सगळं साहित्य आपण टाकून घेतलेलं आहे. तर आता हे असं हलक्या हाताने मिक्स करून ह्याला कमीत कमी 1 तास किंवा जास्तीत जास्त 2 तास आपण मॅरिनेट करायला ठेवूया. जे आपण मॅरिनेट करायला ठेवलं होतं ते आता रेडी झालं आहे. 1 तास झाला आहे आपण हे ठेवलं होतं. तर आता आपण गॅस पेटवून घेऊया. आणि पॅन तापत
ठेवूया. पॅन जरासा तापला की त्याच्यामध्ये तेल ओतून घेऊया. तेल जास्त न टाकता 1 किंवा 1.5 वाटी एवढंच टाकायचं. तेल टाकलं की त्याच्यामध्ये हे मॅरिनेट केलेलं साहित्य आपण टाकून घेऊया. सगळं साहित्य आपण याच्यामध्ये ओतून घेतलं आहे. तर 10 ते 15 मिनिटं ह्याला मध्यम आचेवर ठेवायचं. मध्यम आचेवर शिजवलं की ह्याचा फ्लेवर खूपच सुंदर येतो आणि चिकन आणि टूना फिश मध्ये अंतर सुद्धा वाटून येत नाही. तर बघा कसा 10 ते 15 मिनिटांनंतर ह्याचं टेक्स्चर कसं थिक झालं आहे. आणि कुपा सुद्धा शिजला आहे. बघा कसं तेल वरती आलेलं आहे, म्हणजे आपला मसाला छान शिजला आहे आणि आता खाण्यासाठी तयार झालेला आहे. सुगंध सुद्धा अप्रतिम सुटलेला आहे. खाताना ह्याच्यामध्ये थोडासा लिंबू टाकला की ह्याची चव नेक्स्ट लेवलला जाते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.